प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. कुमार जी, आज जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात आपली भूमिका काय असणार आणि आज शासनाने जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढचं आपलं पाऊल काय असणार? या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशन जी बौद्धांची अस्मिता आहे, अनेक वर्षापासून या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशन सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत असून बौद्धांची ही अस्मिता आहे. मागील अनेक वर्षापासून आम्ही शासन दरबारी बुद्धभूमी फाउंडेशनचा हा विकास व्हावा, कारण राज्य सरकारने अनेक ठिकाणी अनेक हिंदू धर्मातील मंदिरांना ट्रस्टला जागा दान केलेल्या आहे. त्याच धर्तीवरती बुद्धभूमी फाउंडेशनला सदर जागा नावावरती करून त्या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनच्या मार्फत बौद्ध धर्माचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन केंद्र विकसित करावं. शाळा, हॉस्पिटल, कॉलेजेस, भिक्खू निवास यासारखे विविध समाज उपयोगी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्याची मागणी आम्ही केली होती. पण यावेळेस अचानकपणे सरकारने प्राधिकरणाची नियुक्ती करून सदर जागा सरकारी डावपेच आखून ताब्यामध्ये घेण्याचा त्यांनी कुठील डावपेच आखलेला आहे. याला विरोध म्हणून आज बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेला असून आमचा या प्राधिकरणाला स्पष्ट विरोध असून आमची स्पष्ट मागणी आहे की बुद्धभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून जो काय विकास आहे तो त्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि आपण विचारल्याप्रमाणे जर राज्य सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर या पुढची आमची जी काय बौद्ध भिक्षू आहे, समाज बांधव मिटिंग घेऊन त्यात ठरवतील आणि आंदोलनाची तीव्रता वाढवता येईल. जर आम्ही आंबेडकरवादी आहे, अनेक आंदोलन आम्ही केलेली आहे, नामांतराची चळवळ चालवलेली आहे, दलित पॅंथर आंदोलन आहे, ते भीमा कोरेगाव पर्यंतचा संघर्ष आम्ही केलेला आहे आणि पुढे या चालू राहील. आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे आणि त्यांनी सांगितलं की विकासाला आमचा कदापि विरोध नाही, परंतु आमच्या घरादारांच्या राख रांगोळ्या करून आमच्या श्रद्धा करून आमचा फक्त पण चेतावणी दिली धर्मावक्ते सुद्धा आहे. धर्मावक्तींना देखील या ठिकाणी आपण त्यांच्या भावना विचारूया की आपण पहिल्यापासून या आंदोलनामध्ये आहात. आंदोलनाची संपूर्ण या इथली पार्श्वभूमी आपल्याला सगळी माहिती आहे, परंतु आज मला या ठिकाणी तुम्हाला याच अनुषंगाने एकच प्रश्न विचारायचा आहे की ह्या ठिकाणी आज ज्या जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाही सरकारने तर पुढचं आपलं पाऊल काय असणार? या ठिकाणी आपण जो प्रश्न केलेला आहे त्याचं उत्तर आता बनतेजी आणि पूर्ण शिष्टमंडळ मंडळ या ठिकाणी आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेलं आहे. आयुक्तांनी बोलवलेलं आहे आणि नुसतं बोलवलं नाही तर मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आयुक्ताची या ठिकाणी पळापळ झालेली आहे. कारण या ठिकाणी कुठलाही पक्षपात न करता आंबेडकर चळवळीमध्ये असणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी निवळ फक्त बुद्धभूमी फाउंडेशन ही राहिली पाहिजे, वाचली पाहिजे आणि त्या ठिकाणी जो अन्याय झालेला आहे, बनतेवर जो अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे याकरता सर्वजण एकत्र आलेले आहेत. बनतेजी आता आतमध्ये गेलेले आहेत आणि ते आल्यानंतर बनतेजी त्यांची भूमिका या ठिकाणी जाहीर करतील. परंतु या ठिकाणी आम्ही देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ विकाजे, महाराष्ट्र प्रदेश सुनीता चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये बनतेजीला विश्वास दिलेला आहे. स्वतः या ठिकाणी ताईने देखील उपस्थिती देऊन पाठिंबा दिलेला आहे. आमचं स्पष्टपणे पक्षाच्या माध्यमातून सांगणं आहे की या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बुद्धभूमी फाउंडेशनच्या बरोबर आहोत. भंते गौतम रत्न थेरो यांच्या बरोबर आम्ही आहोत, या ठिकाणी आम्हाला जाहीरपणे सांगायचं. या ठिकाणी धर्माजी दत्ते यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे आणि त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे.
की या ठिकाणी जी गर्दी जमलेली जी अफाट गर्दी जमलेली आहे त्या गर्दीची दखल इथे खुद्द आयुक्तांना घ्यावी लागली, आयुक्तांना पळापळ करावी लागलेली आहे. कारण ही स्वाभिमानी जनतेची गर्दी आहे आणि आपल्या अस्मितेच्या आणि अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी ही गर्दी स्वयंस्फूर्तीने आलेली आहे. यांना कोणी बोलवलेलं नाही, यांना कोणी निमंत्रण दिलेलं नाही आणि यांना कोणी गाडे घोडे करता पैसे देखील पाठवलेले नाही. ते सगळे आपल्या सहखर्चाने आलेले आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आम्ही ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी धर्मपुत्र यांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी सरकारला चेतावणी सुद्धा दिली आहे की जर आमच्या मागण्या आज मान्य करण्यात आले नाही, आम्ही सनदेशीर मार्गाने जाणारे लोक आहोत, आम्ही बाबासाहेब आणि सभागृह विचारांना मार्गाने जाणार आहोत, परंतु आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला जेरी आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तुम्हाला लोटांगण घालायला आम्ही लावल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही हा इशारा, गर्भित इशारा या ठिकाणी धर्माजी रत्न यांनी दिलेला आहे. बघूया या आंदोलन झाले सुरू आहे. पंतजी आणि त्यांचं शिष्टमंडळ या आयुक्तांबरोबर चर्चा करायला तिथे गेलेले आहे. अर्थात तिथे काही महिला वर्ग सुद्धा आलेला आहे. आपण महिलांच्या सुद्धा भूमिका या ठिकाणी ऐकून घेऊया, त्यांच्या आपण जाणून घेऊया आणि या आंदोलनामध्ये पहिल्यापासून सामील असलेल्या आंदोलनाची संपूर्ण पार्श्वभूमी ज्यांना माहिती या आंदोलनाच्या संदर्भातली आणि एकूण भूमिका संदर्भातली त्या समोर आहे. मी त्यांना आणि त्यांचं शिष्टमंडळ शासनाला भेटायला आयुक्तांना जर मागण्या मान्य केलं नाही तर असणार. आमच्या राजदादा डॅशिंग गेले 45 वर्ष बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण अशोकनगर येथे आहे. आमच्याकडे कामा हक्क वहिवाट जो आता ब्रिज गेला आहे, महानगरपालिकेने आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि महानगरपालिकेने वृक्षतोड केलेली आहे, 42 केलेली आहे, बुद्धरूप काढलेलं आहे, प्रकार झालेला आहे आणि त्याचाच हा पडसाद 15 दिवस आम्ही धरणे आंदोलन केले. त्या धरणे आंदोलन मध्ये फक्त बनसोडे साहेब आमच्याकडे येऊन गेले, पंतजींना कुठलेही मागण्या कुठलेही आमच्या पद्धतीने काही शाश्वती लेखी दिलेला नाही आहे. शब्द फक्त ओरली आहे, तोंडाने बोलल्या जातात. लेखी आम्ही पंतजी गौतम लेखी मागत आम्ही मागे घेतो. प्राधिकरणाचा अर्थ थोडा आम्हाला उशिरा कळाला. प्राधिकरण म्हणजे काय, प्राधिकरण आम्हाला नको आहे. आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. फाउंडेशनची जागा वहिवाट असल्यामुळे आम्ही त्याचे मालक होत आहोत. शासनाच्या बोलण्याप्रमाणे जर 10 वर्षापेक्षा जास्त त्याच्या ताब्यात असेल जमीन, दिसेल त्याचा कायदा, तर मग आमचा ताबा का मिळत नाही हा आमचा प्रामाणिक प्रश्न आहे. आणि हा जर आता आमचं शिष्टमंडळ नाही जर झालं, काही अन्य मागण्या नाही झाल्या, धरणे आंदोलन चालूच असणार आहे दादा. कारण जो संघर्ष करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही मिळत नाही. हे आज झालेलं आहे, 12 दिवस नाही मिळत नाही. एक दिवस काय आणि मंत्रिमंडळ भेटलं काय आणि आम्ही न्याय मिळत नाही, तुम्हाला मिळत नाही, शिरून घ्या. फाउंडेशनचा आणि सगळ्यांचा मानव भूमिका या ठिकाणी मांडली आहे आणि भूमिकेच्या संदर्भात काय घडलं नाही या सगळ्या गोष्टींचा त्यांनी थोडक्यात आढावा या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी जाहीरपणे सरकारला चेतावणी दिलेली आहे की खबरदार आणि गुन्ह्याच्या बाजूने आहोत. जर आमच्या मागण्या मान्य होत नाही, करणार नसाल तर आम्ही तुमच्या समोर फुटणार नाही, वाचणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या तुम्ही मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्ही धर्म आंदोलन केलं, धर्म आंदोलन
माघार जाणार नाही. आपण इथे पाहू शकता की आमच्या माय बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. त्या एका पक्षाच्या नाही, कोणी आंबेडकर आहे, कोणी वंचितचे आहे, कोणी काँग्रेसचे आहे, परंतु या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित या ठिकाणी ठिय्या मांडून बसला. फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या लेखी घेऊन बसलेला आहे, आंबेडकर समाजाच्या लेखी घेऊन बसलेला आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, जनतेची योग्य ते आश्वासन देण्यात येत नाही, योग्य आश्वासन देण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही ते जिंकणार नाही, असा निर्धार या सगळ्या लोकांनी या ठिकाणी केलेला आहे. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.